नमस्कार, माझं नाव पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटण बोटी. एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने छान स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी करणार आहोत. चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी करूया. यासाठी बघा आपण 1 किलो बोटी घेतलेली आहे. तिला छान असं गरम पाण्यातून धुवून पूर्ण क्लीन करून हळद मीठ टाकून हे करून आपण घेतलेली आहे. कोथिंबीर, लसूण, अद्रक, कांदा, खोबरं, खसखस आणि तीळ आपण थोडेसे घेतलेले आहेत. मीठ, हळद, लाल तिखट आणि धना पावडर आणि आपण सोबतच गरम मसाला पण घेतलेला आहे. चला आता आपण स्टेप बाय स्टेप करूया. सर्वात आधी बघा आपण कढईमध्ये तेल ॲड करूया. यामध्ये कांदा, कांदा छान परतून झाला की त्यात आपण मीठ टाकूया. कांदा जास्त न होऊ दिलेला नाही, कारण की आपल्याला नंतरही हे करून घ्यायचं आहे. त्यामुळे कांद्याचा थोडासाच असा आपण होऊ देणार आहोत. यात आपण हळद ॲड करूया. तर यामध्ये आपण 7 केलेली बोटी टाकून ॲड करूया. छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला संपेपर्यंत हे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. आता हे होईपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. त्याच्या भांड्यामध्ये बघा आपण लसूण, कोथिंबीर, अद्रक टाकून याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया. बघा फुल गॅसवरच आपल्याला होऊ द्यायचं आहे.
हे बघा अशा पद्धतीने पाणी निघतं. हे पाणी पूर्णपणे आपल्याला यामध्येच आटू द्यायचं, सुकू द्यायचं. अशा पद्धतीने आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. याला आपल्याला मधून मधून थोडंसं हलवून घ्यायचं. हे बघा पाणी भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे, त्यामुळे फुल गॅसवरच आपल्याला होऊ द्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि खसखस तीळ टाकून आपण छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा याची आपण अशी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण छानपैकी हे करून घेऊया. याच्यातलं पाणी पूर्णपणे आता संपलेलं आहे. आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया. यात आपण आधीच तेल टाकलं होतं म्हणून भरपूर तेल आहे, त्यामुळे आपण अशाच पद्धतीने अद्रक लसूण टाकून परतून घेऊया छान. छानपैकी झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी देतो. बघा आता उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. हे बघा आता छानपैकी उकळी आलेली आहे. त्याला आपण असंच पूर्ण शिजेपर्यंत अर्धा ते 1 तास छानपणे शिजवून घेणार आहोत. मधून मधून पाणी चेक करत राहायचं आहे. साधारणतः अर्धा तास आपण ह्याला शिजल्यानंतर आता बघूया.
एकदम छानपैकी या शिजून तयार झालेली आहे. बघू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला कुकरमध्ये पण टाकून घेऊ शकता. आता आपण याला फोडणी देऊया. ज्यांना फिकी वगैरे लागते खायला त्या अशा पद्धतीने याला खाऊ शकतात. आता फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण तेल ॲड करूया. यामध्ये लाल मिरची, थोडीशी कोथिंबीर, धने पावडर आणि गरम मसाला. त्यामध्ये आपण जे खसखस खोबऱ्याचं वाटण वाटलेले ते ॲड करूया. त्यामध्ये किंचितसं पाणी आपण ॲड करूया. थोडंसं आपण खसखस खोबऱ्याचं राहिलेलं पाणी आपण यामध्ये ॲड करूया. छानपैकी मिक्स करून घेऊ. मसाला छान होऊ देऊया. मसाला होत आला की छान असं तेल सोडायला सुरुवात करतोय. आता मसाला छानपैकी झालेला आहे. आता यात आपण भाजी ॲड करूया. मिक्स करून छानपैकी. थोडंसं पाणी ॲड करूया आपण वरतून. थोडंसं पाणी ॲड करून आपण आता छानपैकी उकळी येऊ देऊया आणि मंद गॅसवर शिजू देऊया. हे बघा भाजीला छान अशी उकळी येते आहे. आता यात आपण मीठ वगैरे चेक करू. याला छान अशी मंद आचेवर आपण उकळू देऊ. हे बघा किती सुंदर अशी याला तरी पण आलेली आहे. आता आपण याला गरम गरम सर्व करूया.
तर हे बघा, अशा पद्धतीने आपली बोटीची भाजी तयार आहे. याला तुम्ही पोळी, थोडंसं सॅलेड, भाकरी, राईस सोबत खायला तर खूपच सुंदर अशी ही भाजी लागते. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक यू फॉर वॉचिंग.